नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता मी जातोय रत्नागिरीतील एका संगमेश्वर शहरात. ते खूप मोठं आहे. ते कुंभ कशेडे घाटातून बोगद्यातून जाणार आहे. ते सर्व काही तुम्हाला मी निसर्गात दाखवणारच आहे. तर चॅनलवरती नवीन असलात तर नक्कीच लाईक करा. इथं कुंभ्याच्या बोगद्यात जाऊन एकदा बघूनच घ्या. तर आता मी बसलोय, जेवण वगैरे झालं, उठलो जस्ट 5 मिनिटं अगोदर. तर सामान्य वगैरे दिली आणि इकडे मला असंच खूप वेगळं पण वाटत होतं. नवीन प्रवास होता माझा. प्रवासाच्या निमित्ताने मी बाहेर आलो तर दिसतंय तर मला एक मोठा बोगद्यात येऊन बघतोय तो पूर्ण ब्ल्यू लाईट चमकत होती. बोगद्याच्या दिशेने मी चालत बोगदा संपतच नव्हता. आणि ही व्हिडिओ नक्कीच बघा माझी, कारण हाय आतमध्ये मी चाललोय बोगद्यातून बाहेर पडल्या येत नाही ते काय घंटा जाऊन. तर नंतर मी येतोय बोगद्याच्या पाय. नंतर बोगद्याचं थोडा उजेड मला दिसत होता. खूपच उजेड आल्यामुळे आणि ते ब्ल्यू लाईट चकमकत होती. ब्ल्यू लाईट दिसत आणि नंतर मी आलो बोगद्याच्या बाहेर, पण नाही झालो अजून. पायच पुरा अजून अर्धा तास मला बोगद्यातच फिरायचं आहे. आणि बोगदा काढलं तर चांगलं काम केलं आहे. माणगावमध्ये मला काही निसर्ग वगैरे भेटत नाही, म्हणून मी बाहेर येऊन बघतोय. ते व्हिडिओ खूपच मोठी आहे. एडिट करण्यासाठी मला टाईम नव्हता, म्हणून मी फक्त व्हिडिओ केली आणि दुसऱ्या दिवशी टाकण्याचा मार्ग. व्हिडिओ चालले बोगदा संपत अरे बोगदा संपत नाही. हा बोगदा खूपच मोठा आहे. त्याच्यानंतर मी बाहेर बघतोय की मला उजेड दिसतो आणि उजेड दिसतं. वरती बघत होतो तर आलेला आहे बाहेर उजेड. मी बोगद्याच्या बाहेर येऊन मला असं वेगळंच विचित्र वर्णन दिसत होतं. आता मी टोटल खेडमध्ये आले. खेडच्या दिशेने जात होतो. खेडच्या तिकडे आलो आणि बघतोय तर इकडे खूप सारी झाडं, निसर्ग, नेचर, फळ. नंतर मी जात होतो वरती लग्नासाठी. तर लग्न केल्यावरच भेटूया. मला पण कंटाळा आलेला भाई. इकडे सर्वीकडे जागेवर फणस पडलेले. तर भेटू नंतरच. बाय.